नमस्कार. साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे रसग्रहण या उपक्रमात मी सौ श्यामा देशपांडे आपले स्वागत करीत आहे. आज मी विंदा करंदीकर यांची एक कविता आपल्यापुढे रसग्रहणासाठी घेतली आहे. त्या कवितेचं नाव आहे देणाऱ्याने देत जावे. तर विंदा करंदीकर यांचा हा जो परिचय आहे तर तो कसा आहे, जन्म 23 ऑगस्ट रत्नागिरी या ठिकाणी झाला. त्यांचा जन्म कोकणामध्ये झाला. तसेच 1950 नंतरचे हे कवी अत्यंत खूप नावाजलेले असे होऊन गेले. काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनी मिळवून दिला 3ऱ्या नंबरचा. पहिले वि स खांडेकर, दुसरे कुसुमाग्रज आणि तिसरे विंदा करंदीकर. त्यानंतर बालकविता पण त्यांनी लिहिल्या, तसेच समीक्षा पण लिहिली. तसेच रामायण महाभारत यातील काही प्रतिमा घेऊन अनेक विविध विषयांवर त्यांनी त्यांचं लेखन केलेले. जीवनाविषयी ते चित्रण करतात. कोकणामध्ये ते अडकले नाहीत तर वैश्विक असे झाले. प्राध्यापक हा त्यांचा पेशा होता. अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण त्यांनी केले, म्हणजे समीक्षा पण लिहिली. आता हा परिचय जर घेत गेलो तर आपल्याला कवितेचं रसग्रहण होणार नाही, म्हणून कवितेला सुरुवात करीत आहे. कविता आहे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे ते म्हणतात. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. कलावंताने रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. कुणी मर्दांनी भरलेल्या त्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. तुकोबाची माळ घ्यावी असे हे कवी आपल्याला म्हणतात. या कवितेमध्ये काय सांगितले त्यांनी की देणाऱ्याने देत जावे, म्हणजे मानवी जीवन हे काय आहे तर देण्यासाठी आहे. आपण ज्याप्रमाणे म्हणतो की हस्तस्य भूषणम दानम, श्रोत्रम कंठस्य भूषणम. हाताचं काय आहे भूषण, काय तर दान करणे. म्हणजे माणसाने निसर्गाकडून हे शिकलं पाहिजे की निसर्ग आपल्याला किती भरभरून देत असतो, आपलं लक्ष नसतं आणि शिवाय तो निरपेक्ष आपल्याला देत असतो. म्हणून ते काय म्हणतात की देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. काय काय दिलेले, हिरव्या पिवळ्या माळावरून सगळी पृथ्वी सगळी हिरवीगार दिसते, हिरवी शाल पांघरावी असं जे पावसाळ्यात आपल्याला दृश्य दिसतं. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. ज्याच्याकडे विशाल आहे त्याच्याकडून विशालपणा घ्यावा. हिरवी पिवळी शाल घ्यावी म्हणजे आपण सुद्धा मन हिरवं करावं, आनंदी करावं, प्रसन्न करावं आणि जनालाही द्यावं. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. सह्याद्रीचा कडा कसा असतो, कणखर असतो, तशी ढाल आपल्या छातीसाठी, म्हणजे आपलं मनही कसं कणखर असलं पाहिजे, देताही आलं पाहिजे, झेलताही आलं पाहिजे. वेड्या पिशा ढगाकडून. आता ढग कसे आकाशामध्ये येतात, वाकडे तिकडे होतात, यामधून कलावंताला वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावी. ते कसे आकार वेगवेगळे करतात ढग, आणि कलावंत मात्र पाहत असतो त्या आकारांना, कारण त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येत असतात. त्याच्याकडून काय घ्यायचं आपण, तर आपण त्या कल्पना घ्यायच्या. या कल्पकतेने कविता म्हणा, साहित्य म्हणा, हे निर्माण करायचं कलावंताने. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. रक्तामधल्या प्रश्नासाठी तर प्रश्न माणसाच्या जीवनात निर्माण होत असतात, पण पृथ्वी ही किती सहनशील आहे, तिच्याकडून आपण सहनशीलताही घेतली पाहिजे. कारण सतत हो म्हणायचं,
रक्तामधल्या प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्न जो निर्माण होतो त्याला होकार देऊन आपण चालत राहायचं. त्याच्यासाठी नाराज व्हायचं नाही. म्हणजे पृथ्वीची क्षमाशीलता, पृथ्वीचं उदार मन यामधून आपल्याला दिसून येतं आहे. ढग कसे आकार निर्माण करतात, सह्याद्री काय देते, सह्याद्रीचा कडा कणखर कसा असतो, हिरवी पिवळी शाल कशी माळावरून, हे प्रत्येकाचं देणं कसं आहे. आता सागर काय देतो, उसळलेल्या दर्याकडून पिसाळ आयाळ घ्यावी. दर्या कसा उसळतो, फिसाळलेला जो दर्या असतो त्याच्यामध्ये केवढी शक्ती असते ती. हे मर्दांना शिकवले की आयाळ घ्या आणि सिंहाप्रमाणे तुम्ही लढा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा. भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. म्हणजे वैराग्याकडे नेले शेवटी सगळं करायचं. भरलेल्या भीमेकडून, त्या नदीकडून काय घ्यायचं आपल्याला, तुकोबाची माळ घ्यावी. माळ म्हणजे काय तर अखंड नामस्मरण. तुकोबा रंगून जात होते, परमार्थाकडे जात होते. म्हणजे देणंच आहे हे एक प्रकारे, माळ घ्यावी. म्हणून कवी काय म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि असा हा कवी आपल्याला सगळ्यांना देऊन त्यानंतर मात्र ते गेले. कधी तर 14 मार्च 2010 यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी सगळ्या समाजाला देत गेले, साहित्य देत गेले, कला देत गेले, बालकविता देत गेले, समीक्षा देत गेल्या अनेक. आणि मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळून गेला असे हे कवी. 1965 नंतर मात्र त्यांनी काही लेखन थांबवलं आणि 80 नंतर काव्यलेखन पण थांबवलं. आणि देता देता हा कवी आपल्याला सांगून गेला की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे तो सुद्धा दातृत्ववान झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने आपल्यामध्ये काय आहे हे जगाला दिलं पाहिजे. ज्याच्यामध्ये चित्रकला आहे त्यांनी चित्र द्या, ज्याच्याकडे संगीत आहे त्यांनी संगीत द्या, ज्याच्याकडे गायन आहे त्यांनी गायन द्या, ज्याच्याकडे जे आहे ते सर्व आपण दिलं पाहिजे. हे एक प्रकारचं समाज अशा प्रकारे ते वैश्विक झालेले आहेत. आणि या ठिकाणी मी माझी कविता सादर करते आहे. नमस्कार, धन्यवाद.